गुड मॉर्निंग एवरीवन। माझा आवाज सगळ्यांना क्लियरली येतोय का? जरा लिहा चैट बॉक्स मध्ये। क्या सबको मेरी आवाज अच्छे से सुनाई दे रही है? प्लीज चैट बॉक्स में लिखिए। ओके, थैंक यू सो मच। और एक बार फिर से कंफर्म करिए कि क्या मेरा स्क्रीन आप सबको दिख रहा है अच्छे से? सगळ्यांना स्क्रीन दिसतोय का? एकदा चैट बॉक्स मध्ये लिहा। वेरी गुड। तो हम लोग आज अभी हमारे आज की क्लास के लिए स्टार्ट करते हैं। आजचा आपला क्लास काय आहे? आजचा डे काय आहे कोण सांगणार? व्हॉट डे इज टुडे? हु विल टेल मी? मंडे। मंडे। वेरी गुड, ठीक है। बट रिद्धी, दिस इज रॉंग मेथड, राइट? आपण बघा सगळ्यांनी नावं लिहिली की नाही चॅट बॉक्स मध्ये? कोण सांगणार आहे? तर नेहमी आपला जो रूल आहे की तुम्हाला ज्यांना बोलायचंय त्याचं नाव चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय, कारण तुम्हाला दिसेल की इथे चॅट बॉक्स मध्ये बरीच नावं आली होती बघा। आफिया, ईशा, विराट, सबको पता था, लेकिन रिद्धि ने बोल दिया मंडे है। उसका आंसर राइट है, लेकिन रिद्धि तरीका गलत है। ओके, आपण काय करायचंय? नेहमी आधी नाव लिहायचंय, मगच मी तुम्हाला विचारणार आहे। सो लेट इट बी। आज रिद्धि ने बता दिया कि मंडे है, और मंडे हम क्या लेते हैं? मंडे हमारा इंग्लिश का क्लास होता है, राइट? तो अभी मैंने जो बोला था आपको कि पिछली क्लास का जो भी आपका हुआ है पढ़ा के, वो आपको क्या करना है? रिवाइज करना है। तो सबने रिवाइज किया? आई थिंक, मुझे लगता है सबने रिवाइज कर दिया होगा। तो आज के नए लेटर्स के लिए हम लोग स्टार्ट करते हैं। ओके, उससे पहले हमेशा की तरह आपका, जैसे आप लोग लिखते हो वैसे ही आपका बोलना भी उतना ही जरुरी है, ठीक है? तुमचं बोलणं पण, तुम्हाला वर्ड्स आले पाहिजेत, अल्फाबेट्स आले पाहिजेत, स्पेलिंग्स आल्या पाहिजेत। त्या बोलून बोलूनच प्रॅक्टिस होणार आहेत। त्यामुळे आपण काय करतोय आता? पहिल्यांदा नर्सरीच्या मुलांचं एबीसीडी बोलून घेणार आहोत। ओके, तर आता नर्सरी मध्ये सध्या कोण कोण प्रेझेंट आहे बघूया आपण। मी सांगते, त्याने बोलायचंय। ओके, फक्त ओके हा पण आहे। नहुष आणि पर्णिका आहे। ओके, तर चला नहुषचा माईक चालू करा। ओके, आणि तनिष पण आहे। नहुषचा माईक चालू करा। हाँ, It's for G for good. H for hat. जोरात बोल. हाँ पुढे I बोल। for हाँ, J for J for J for K for निबुल. के फॉर काय? जोरात बोल. हाँ, के फॉर किंग। पुढे काय? Lion. M for काय तो बघ. बरोबर. हाँ, N for आणि बास। आपण मागच्या वेळी एन बघितला होता की नाही रायटिंग मध्ये, तर आपण एन पर्यंतच बोलणार आहोत।
नर्सरीची मुलं फक्त एन पर्यंत बोलणार आहेत. ओके, व्हेरी गुड. आता तनिषचा माईक चालू करा. बोला. ए फॉर ऍपल. ते नको बोला, फक्त एक वर बोलायचं आहे. एक वर. monkey. ए फॉर काय? Apple. बी हा फॉर Ball. सी फॉर A ball out. हा बॉल आवडतो. डी फॉर ई फॉर ई फॉर ई फॉर ई फॉर बोल. Apple. एलिफंट. Elephant. एफ फॉर Leaf. एफ हा. Apple. Hawk. काय? एफ फॉर सांग अगोदर. Apple. एफ फॉर काय बोलतोस तू? तू सांग मला. फिश. Fish. डी फॉर Goat. ए फॉर Hat. आय फॉर टीचर तो बाथरूम हा. मध्ये काढून नंतर नंतर सांगते मग. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, आता पर्णिका. पर्णिकाचा माईक चालू करा. बोल बाळा. ए फॉर A for apple. हा. पुढे B for ball. बॉल. व्हेरी गुड. बरोबर आहे, बोलत राहा तू. ठीक आहे, पुढे C for cat. हा. पुढे D for डी dog. नंतर काय येतं? हा. डी नंतर काय येतं? E for elephant. शाबाश. मग काय येतं ई नंतर? F for fish. हा. पुढे जी. G for goat. हा. एच. Hat. हा. आय फॉर H clean. जे फॉर Choker. के फॉर Kite. एल फॉर Lion. एम फॉर Monkey. एन फॉर Nest. व्हेरी गुड. माईक बंद करा. शाबाश. आपण बघूया काव्य आलीये का क्लासमध्ये? नहीं. ठीक है, तो अभी जूनियर केजी के बच्चे ए से लेकर जेड तक बोलेंगे. ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल, ऐसे. चलिए शुरू करते हैं ईशा से. ईशा स्टार्ट. A for apple. B for ball. C for cat. D for dog. हाँ. A for elephant. X हाँ. for fish. J Good. for goat. I for eat. H for एच एच रह गया. H for sound. I for eat. J for joker. हाँ. K for के. kid. हाँ. Kid. एल. Lion. हाँ. E for monkey. हाँ. एन फॉर N for nose. हाँ. ओ फॉर O for orange. O for orange. पी फॉर P for parrot. क्यू फॉर Q for queen. आर फॉर rabbit. हाँ. R for एस फॉर rabbit. Okay, S for good. sun. हाँ. टी फॉर T for tiger.
Good. U for U for umbrella. umbrella. V V for for vase. V for watch. हाँ V V for V. fan. हाँ W for W for watch. हाँ X for S for Spasty. J for Y for Y Y for Y. Y for yo-yo. J for हाँ zebra. गुड गर्ल, शाबाश, वेरी गुड. माइक बंद करिए. आफिया, आप बोलिए ए से लेकर जेड तक. A for apple, B for ball, C for cat, and D for dog. E for elephant, F for fish, G for goat, H for hen, I for ice cream, J for joker, K for kite, L for lion, M for monkey, N for nest, O for orange, P for parrot, Q for queen, R for rabbit, S for sun, T for tiger, U for umbrella, V for van, W for watch, X for X-ray, Y. for yak, Z for zebra. वेरी गुड आफिया. देखिए आफिया ने तो गा के सुना दिया अच्छे से. वेरी गुड. माइक बंद कर दीजिए. गर्वचा माइक चालू करा. A for बोल. apple, B हाँ for ball, C for हाँ cat, D for dog, हाँ. E for elephant, हळूहळू हळूहळू हळू घाई नाही करायची बाळा. हळूहळू बोलायचं. बोल. H for hen, I for हाँ J for joker, K for हाँ cat, L for हाँ lion, M for mango, N for nest, O for हाँ owl, P for हाँ. parrot, क्यू. O king, S for R for rabbit, S for सन. sheep. हाँ. टी फॉर P for tomato, U for umbrella, V हाँ. for डब्ल्यू. melon, हाँ. एच. X for tree, हाँ. वाई. Y for yak, हाँ. जेड फॉर J for zebra. वेरी गुड. शाबाश. अभी रह गए विराट. विराट आपका माइक शुरू कीजिए. चलो बोलो अब. A for apple, B for ball, C for हाँ cat, हाँ for dog, हाँ E for elephant, हाँ F for हाँ G for dog, F for cat, I for insect, D for हाँ lotus, H for kite, L for हाँ duck, M for monkey, हाँ. N एन एन. O for orange, P for हाँ parrot, P for twin, R for हाँ rat, J for dog, T for हाँ tiger, U for umbrella, V हाँ. for vegetable, हाँ. for डब्ल्यू. water, W for water, for machine, Y for yo-yo, Z for zebra. जेड फॉर जेब्रा. वेरी गुड. तो मेरे ख्याल से सभी ज्युनियर केजी वाले हो गए. जरा सिनियर केजी वाल्यांनी बोलून दाखवा एबीसीडी. आपण बऱ्याच दिवसात फक्त स्पेलिंग घेतोय. एबीसीडी ची प्रॅक्टिसच नाही झालीये तुमची. चला रिद्धीचा माइक चालू करा. A for apple, B for ball, C for cup, D for doll, F E ई. for elephant, F for हाँ. fish, G for girl, H for एच. horse, H हाँ for hat, I for ice cream, J for jeep, duck,
for king, L for lion, M for monkey, N for net, O for owl, Owl. हा. T for parrot, Q for queen, I for locket, S for sheep, T for top, U for हा. umbrella, V for हा. van, हा. W for W. watch, हा. X for Tiffany, Y हा. for yo-yo, Z for हा. zebra. शाबाश, व्हेरी गुड रिद्धी. आता रुंजीचा माईक चालू करा. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for goat, H for hat, I for ice cream, J for joker, I for car, K for के. kite, हा. L for lion, हा. M for monkey, N for net, हा. O for orange, हा. P for parrot, हा. Q for parrot, Q बरोबर. for kid, R हा. for light, हा. rabbit, H for sun, T for हा. tiger, U for umbrella, हा. U व्ही. व्ही. V for W for watch, X for X, X for X-ray, एक्स मस. X-ray, ओके. वाय फॉर. Y for बोल ना माईक समोर बोल ना. Y for yeah, याक. हा. झेड फॉर. Z for zebra. शाबाश, व्हेरी गुड. माईक बंद करा बाळा. आदित्यचा माईक चालू करा. A बोल for पटापट आदित्य. हा. B for ball, हा. C for cat, हा. D for dog, हम्म. E for elephant, हा. F for fish, हा. एफ नंतर जी. जी. J, जी. जी बाळा. जी फॉर गोट. G for goat, हा. पुढे एच. H for hat, हा. पुढे एच नंतर काय येतं? J, J हा. for jute, हा. के. K for king, हा. एल. L for lion, एम. M for monkey, एन. N for nose, ओ. O for owl, पी. P for parrot, क्यू. Q for king, क्वीन. queen, आर. R for rope, ओके. एस. H for Atmosphere, नाही बाळा. एस. एस. एस फॉर सन. H for sun, हा. टी. T for टी toe, फॉर टायगर. टॉप. यू फॉर. U for umbrella, व्ही फॉर. V for violet, डब्ल्यू फॉर. W for watch, एक्स फॉर. X for X3, वाय फॉर. Y for yo-yo, झेड फॉर. Z for zebra. व्हेरी गुड. माईक बंद करा. यशचा माईक चालू करा.
A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for grapes, H for egg, I for apple, J for joker, K for kite, L for lion, M for monkey, N for nut, O for owl, P for parrot, Q for queen, R for rabbit, S for sun, T for tiger, U for umbrella, V for van, W for watch, X for Xmas tree, Y for rat, Z for zebra. व्हेरी गुड यश. बघा यश न चुकता आणि न थांबता किती व्यवस्थित बोललाय. ओके, असं सगळ्यांना यायला पाहिजे. माईक बंद करा सगळ्यांची. आता मी सिनियर केजी ची एबीसीडी का घेतली, कारण तुम्हाला आता कळलं असेल काही जण अजूनही एबीसीडी विसरलेत आणि पुढचं सगळं पाठ आहे त्यांचं. स्पेलिंग येत आहेत पण मूळ एबीसीडीच विसरलेत, तर हे विसरून चालणार नाही. ओके, सगळ्यांनी घरी एबीसीडी ची प्रॅक्टिस करायची आहे. आता पहिल्यांदा मी सिनियर केजी आणि ज्युनियर केजी ला अभ्यास देणार आहे, मग नर्सरीला आपण शिकवणार आहोत. ओके, तो सिनियर केजी पिछली बार ये जो ओ फैमिली वर्ड्स लिए थे, ओ फैमिली वर्ड 4 सगळ्यांना आठवत आहेत? कॉट, डॉट, गॉट, हॉट, लॉट, नॉट, पॉट, रॉट. हे वर्ड्स आता प्रत्येक वर्ड 3 टाइम लिहायचंय. म्हणजे सीओटी कॉट 3 टाइम, डीओटी डॉट 3 टाइम. ओके, चला नोटबुक काढा सगळ्यांनी. आणि तुमचा होमवर्क तुम्ही केला असेल तर मागच्या पेजवर तुम्हाला ह्या सगळ्या स्पेलिंग सापडतील. सगळ्यांनी या स्पेलिंग बोलून बोलून परत लिहायच्या आहेत 3 टाइम्स. जोपर्यंत नर्सरीचा आणि ज्युनियरचा अभ्यास होत नाही तोपर्यंत तुम्ही हे कंप्लीट करायचंय. ओके, और जूनियर केजी क्या लिखेंगे? हम लोगों ने पिछली बार एम तक देखा था, आठवते तुम्हाला? अपन स्मॉल एम काढला होता की नहीं? स्मॉल एम लिहायला शिकलो होतो. तो आज आप लोग, जैसे मैंने अभी बोर्ड पे दिखाया है आपको, ए से लेकर एम तक कैपिटल और स्मॉल एक साथ लिखना है. ठीक है, ए, कैपिटल ए, स्मॉल ए, कैपिटल बी, स्मॉल बी, असं करून कॅपिटल एम स्मॉल एम पर्यंत लिहायचं आहे. आत्ता नोटबुक काढा चला पटकन. सिनियर आणि ज्युनियर वाल्यांना आत्ता काय अभ्यास करायचा है तो समजलाय का? जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा. क्या आपको समझ में आया अभी सीनियर और जूनियर वाले क्या करने वाले हैं? यस, तो चलो स्टार्ट राइटिंग एव्हरीवन. सगळ्यांनी लिहायला सुरू करा. आपण नर्सरी वाल्यांना शिकूयात. बघा, नर्सरी वाल्यांनी आता लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आपण स्लॅन्टिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन यूज करून कुठले कुठले लेटर लिहायचे ते शिकतोय की नाही. मागच्या वेळी तुम्हाला मी एन शिकवला, आपण आज एम शिकणार आहोत. एम फॉर काय? एम फॉर मंकी. आणि एम वरनं अजून बऱ्याचशा स्पेलिंग दिल्यात बघा. एम फॉर मॅप पण होतो. एम फॉर मून, मून दिसतो की नाही रात्री आपल्याला आकाशात? एम फॉर मून. एम फॉर माउंटन. ओके, माउंटन म्हणजे काय? मोठे मोठे उंच डोंगर असतात त्यांना माउंटन म्हणतात. माऊस, माऊस तर माहितीये ना सगळ्यांना, उंदीर. मग एम फॉर माऊस पण होतो. एम फॉर मिल्क, तुम्ही सकाळी आता उठल्यावर सगळ्यांनी दूध पिलं असेल की नाही ब्रेकफास्ट मध्ये, तर एम फॉर मिल्क. त्या मिल्कची स्पेलिंग पण एम वरूनच सुरू होते. मग सगळ्या नर्सरीवाल्यांनी माईक बंदच ठेवायचे पण घरी बोलायचं माझ्या मागे. चला, एम फॉर मंकी बोला. बरं, आपण एक काम करूया, आपण एकेकाला एक एक बोलायला लावूया. ओके, तर पहिल्यांदा नहुषचा माईक चालू करा. नहुष माझ्या मागे बोलायचंय. एम फॉर मंकी. ओके, नहुष नहुष बाहेर पडला बहुतेक मीटिंग मधून आहे.
चला माईक चालू करा पटकन. बोल एम 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 फॉर मंकी. एम फॉर अरे बोल एम फॉर मंकी. ओके माईक बंद करा. काव्याचा माईक चालू करा. मंकी. M for mouse. M for moon. ओके माईक बंद करा बाळा. ओके माईक बंद करा. आता पर्णिकाचा माईक चालू करा. बोला बाळा. M for monkey. M for milk. M for milk. What? M for mouse. M for mouse. M for moon. शाबाश. माईक बंद करा. तनिषचा माईक चालू करा. आहे का तनिष? हा. हो आहे. M for monkey. बोल. एम फॉर हात हात लावला. एम फॉर मंकी. हा. M for mouse. एम फॉर माउस बोल. M for map. एम फॉर मॅप. बोल जोरात बोल. एम फॉर मॅप. हा. M for milk. एम फॉर मिल्क. मिल्क. व्हेरी गुड. माईक बंद करा. एबीसीडी पण बोलत होता मगाशी. ओके ओके ठीक आहे. आता नको, आपण नंतर घेऊयात. आता माईक बंद करा. बघा आता तुम्हाला कळलं की नाही सगळ्यांना? एम वरून किती शब्द असतात बघा. परत एकदा सांगते मी तुम्हाला. एम फॉर मंकी माहितीये. एम फॉर मँगो पण माहितीये की नाही सगळ्यांना? नंतर एम फॉर मॅप आहे, मून आहे, माउंटन, मिल्क, माऊस आणि अजून बरेचसे वर्ड्स आहेत. तर तुम्हाला थोडेफार लक्षात ठेवायचे आहेत. ओके. आता आपण जाऊया की एम लिहायचा कसा. इथे खाली लिहिलाय बघा. 3 लाईन्स मध्ये लिहिलाय की नाही? 2 स्टँडिंग लाईन आहेत आणि 2 स्लॅन्टिंग लाईन आहेत. मग आपण आता आपल्या बोर्डवर जाऊया आणि बोर्डवर कसं लिहायचं ते बघूया. हे आहे ना तुमच्या नोटबुकच्या लाईन्स ड्रॉ केलेत बघा मी. सगळ्यांना दिसतंय? मग आपल्याला आता करायचं काय आहे? आपल्याला एम लिहायचं आहे. एम फॉर मंकी किंवा एम फॉर मँगो. पहिल्यांदा काय करणार आपण? स्टँडिंग लाईन लिहिणार एक. मग त्याच्या बाजूला दुसरी स्टँडिंग लाईन लिहिणार. ओके. आणि मग एक स्लॅन्टिंग लाईन अशी घेणार, दुसरी स्लॅन्टिंग लाईन अशी घेणार आणि तुमचा एम तयार होणार आहे. हा असा इझी आहे, खूप सोपा आहे एम लिहायचा. मग नोटबुक मध्ये कसा लिहायचा आहे तुम्हाला? नोटबुक मध्ये मम्मी देणार तुम्हाला 4 डॉट्स करून. ओके. असे 4 डॉट्स करायचे आहेत. बघा मी इथे काढून दाखवते वेगवेगळ्या ठिकाणी डॉट्स. आता पहिले काय करणार आपण? पहिले एक स्टँडिंग लाईन इथे देणार, दुसरी स्टँडिंग लाईन इथे देणार. 3 लाईन्स मध्ये करायचंय, लक्षात ठेवायचंय. ओके. आणि मग एक स्लीपिंग लाईन इथून इथे आणणार खाली, दुसरी स्लीपिंग लाईन परत वरून खाली आणि त्याला जॉईन करायची. काय झाला? एम. एम फॉर मंकी. परत बघा, पहिले 2 सरळ डॉट जोडायचे आहेत स्टँडिंग लाईन, मग स्लीपिंग लाईन वरून खाली. हा काय तयार झाला तुमचा? एम.
आहे की नाही सोप्पा? आता परत एकदा दाखवते बघा शेवटी. काव्या, पर्णिका, तनिष आणि नहुष. आता मी शेवटचं दाखवते. सगळ्यांचं लक्ष इथे पाहिजे माझ्याकडे. असे 4 डॉट दिलेत तुम्हाला. पहिले हे 2 डॉट जोडा स्टँडिंग लाईनने. ओके, मग बाजूचे 2 डॉट जोडा स्टँडिंग लाईनने. स्टँडिंग लाईन तुम्हाला आता सगळ्यांना येते, येते की नाही? इझी आहे एकदम. त्याच्यानंतर आता वरून खाली एक स्लॅन्टिंग लाईन, तिरकी लाईन काढायची आपल्याला. आणि बाजूच्या पण वरून खाली एक तिरकी लाईन काढायची आणि त्याला जोडायचं आहे. हा काय तयार झाला? एम. एम फॉर मंकी, एम फॉर माऊस, एम फॉर मिल्क. ओके, कसा काढायचा समजलाय का सगळ्यांना? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा नर्सरीचे पेरेंट्स. येस, ओके, गुड. चला, तर मग आता काय करायचं आपण? सगळ्या नर्सरीच्या मुलांनी काय करायचं आहे? आपण हा एम फॉर मंकी जो आहे तो आता लिहायचा आहे. कसा लिहिणार आहोत आपण? बघा परत एकदा. काय करणार? पहिले तुम्ही असे 4 डॉट्स देणार आहेत तुम्हाला. तुम्ही फक्त ते डॉट्स जोडायचे. स्टँडिंग लाईन काढायच्या 2. त्याच्यानंतर वरून खाली तुमची जी ब्ल्यू लाईन आहे, खालची ब्ल्यू लाईन, तिथपर्यंत एक लाईन खेचायची आहे. परत वरून खाली अशी तिरकी लाईन खेचायची, स्लॅन्टिंग लाईन. बघा, या 2 स्टँडिंग लाईन आणि खाली येणार तुमची वरून स्लॅन्टिंग लाईन. 2 स्टँडिंग लाईन, 2 स्लॅन्टिंग लाईन. असं करून तुम्हाला आता एम लिहायचा आहे. तर सगळ्यांनी एम लिहायला सुरू करा. चला, नर्सरीच्या मुलांनी. नर्सरी के सभी बच्चे अभी कैपिटल एम लिखेंगे नोटबुक में. चला पटकन नोटबुक काढा आणि लिहायला सुरुवात करा. आता आपण ज्युनियर केजी कडे जाऊया. ज्युनियर केजी मध्ये कोणाकोणाचा अभ्यास कंप्लीट झालाय जरा लिहा चॅटबॉक्स मध्ये. विराट का हो गया? सीनियर में ओके, रिद्धीचं झालं. रिद्धी, एवढ्या फास्ट झालं तुझं? 3 टाइम लिहायच्या होत्या स्पेलिंग. 3 टाइम लिहिल्या का? ओके, रुंजी, आफिया, गर्व सगळ्यांचं कंप्लीट झालंय. ओके, ठीक आहे. मग आता आपण पुढचा ज्युनियर केजीचं पुढचं लेटर बघूया. हम लोगों ने पिछली बार एम देखा था, स्मॉल एम लिखा था. याद है सबको? सगळ्यांना लक्षात आहे की आपण मागच्या क्लासमध्ये स्मॉल एम लिहिला होता. आता या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत? कॅपिटल एन तर तुम्हाला येतं, आपण शिकणार आहोत स्मॉल एन. ओके, तर आता इथे तुम्हाला पहिल्यांदा एन वरना काही स्पेलिंग दिल्यात बघा. एन फॉर नाइन, एन फॉर नेस्ट, एन फॉर नेट, एन फॉर नर्स. ओके, अजून तुम्हाला काही स्पेलिंग्स येतात का एन वरून? किसी को कोई और स्पेलिंग आ रहा है एन से? कोई बताएगा? चैट बॉक्स में नाम लिखिए. ओके, आफिया और ईशा. आफिया आप बताओ पहले. N for Nox, N for Neck. एन फॉर नेक एंड एन फॉर नोज. ओके, ईशा आप बताओ. N for nose, N for net. आप रो क्यों रहे हो? क्या हो गया? एन फॉर नोज, एन फॉर नेट. आंसर तो राइट है. अभी क्लास करते वक्त रोते नहीं है बच्चे. अच्छे बच्चे कभी नहीं रोते. ओके, चलो रोना बंद कर दो. वेरी गुड आंसर. माइक बंद करिए. बघा, एन फॉर नाइन फिर से बोलते हैं हम लोग. एन फॉर नाइन, एन फॉर नेस्ट, एन फॉर नेट, एन फॉर नर्स. अभी आपने बताया एन फॉर नोज होता है नाक. फिर आपने बताया एन फॉर नेक भी होता है. नेक म्हणजे काय? मान. आपकी जो गर्दन है उसको नेक बोलते हैं इंग्लिश में, तो उसका स्पेलिंग भी एन से शुरू होता है. ओके,
तो ऐसे बहुत सारे स्पेलिंग एन से शुरू होते हैं। तो अभी ये स्मॉल एन, यहाँ पे देखिए नीचे, कैपिटल एन तो आपको आता है, स्टैंडिंग लाइन, फिर स्लैंटिंग लाइन और फिर से स्टैंडिंग लाइन। अभी स्मॉल एन कैसे लिखना है देखिए, कैपिटल एन 3 लाइंस में लिखा है और स्मॉल एन 2 लाइंस में, मतलब आपकी जो 2 ब्लू लाइन है उसमें लिखना है। और कैसे लिखेंगे, पहले स्टैंडिंग लाइन फिर गोल घुमा के लिखेंगे। तो अभी कैसे लिखना है वो हम लोग बोर्ड पे जाके देखते हैं। ओके, तो ये बन गई आपकी नोटबुक फिर से। ओके, आप चाहिए तो लाइंस बना के रखिए ताकि आप अच्छे से एक के नीचे एक लाइन में लिखते जाए। ओके, आप और एक काम कर सकते हैं, डॉट्स लिख लिख सकते हैं यहाँ पे। एक ही डॉट देना है आपको क्योंकि अभी आपको लिखना आता है। ठीक है, तो शुरुआत कहाँ से करनी है, इसीलिए सिर्फ एक ही डॉट लिखना है। आता बघा, दोन दो ब्ल्यू लाईन आहे उसके बीच में ही लिखेंगे, फक्त 2 ब्ल्यू लाईन आहेत त्याच्यामध्येच लिहायचंय स्मॉल एन। कैसे लिखेंगे, कैसे अभी मैंने बताया था आपको, पहले एक स्टँडिंग लाईन छोटी सी 2 ब्ल्यू लाईन्स में, ठीक आहे, 2 ब्ल्यू लाईन ज्या आहेत तुमच्या त्याच्यामध्ये एक छोटीशी स्टँडिंग लाईन काढायची आहे आणि त्याला जोडून एक तुम्हाला असा गोल काढायचा। एम जसा लिहिला होता तसाच एन आहे। एम साठी आपण असे 2 गोल काढले होते, 2 ओवल काढले होते। एन साठी आपल्याला एकच काढायचा है। देखिए आप जोड़ के भी लिख सकते हो। पहले आपने ऐसे लिखा, नीचे आया, उसी को उठा के ऊपर लेके गए। काय केला, वरून अशी खाली लाईन आली, पेन्सिल उचलायची नाही, त्यालाच वरपर्यंत घेऊन असा सर्कल करायचा। ठीक है, यहाँ पे बड़ा दिखाती हूँ मैं, आपको समझ में आएगा। मैंने ऊपर से नीचे लाइन बनाई, अभी मैं पेंसिल उठा नहीं रही हूँ, मैं उसी को जोड़ के ऐसे ओवल शेप दे रही हूँ। देखिए नीचे से ऊपर आया, तो ये बन गया हमारा स्मॉल एन। ठीक है, बहुत ही इजी है, सिर्फ ये ध्यान रखना है कि 2 लाइन से बाहर ना जाए। ठीक है, ज्या 2 ब्ल्यू लाईन आहेत तुमच्या त्याच्या बाहेर नाही गेला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं लिहिताना। ओके, तर तुम्ही सगळ्यांना समजलंय का, ज्युनियर केजी कसं लिहायचं आहे ते समजलंय का पेरेंट्सला? मुलांकडनं लिहून घ्यायला सुरुवात करा। आपको क्या समझ में आया, स्मॉल एन कैसे लिखना है? यस, ओके गुड, सबका मैसेज आ गया है। तो जरा बच्चे अभी वैसे ही लिखना शुरू करेंगे। कैसे, लाइन बनानी है पहले, फिर आपको डॉट दिया जाएगा, उस डॉट को पकड़ के ऊपर से नीचे और फिर नीचे से घुमा के एन लिखना है। ओके, बघा परत, वरून खाली लाईन येणार आणि त्याच लाईनला पकडून परत वर जाऊन असा फिरवून खाली गोल काढायचा है। ओके, तो चलो जूनियर केजी के बच्चे एन लिखना शुरू करो, पूरा पेज भर के लिखना है। ओके, एक ही लाइन नहीं लिखना है, हमें पूरा पेज भर के स्मॉल एन लिखना है। 2 लाइन पे ही लिखना है, 2 लाइन के बाहर नहीं जाना चाहिए। स्टार्ट राइटिंग। अब चलते हैं सीनियर केजी। सीनियर केजीच्या मुलांचं लिहून झालं असेल आय होप। तर आपण आता तुमच्या अभ्यासावर जाऊया। या मागच्या स्पेलिंग लक्षात आहेत का तुम्हाला सगळ्यांना? आज आपण काय बघितलं होतं, ओ फॅमिली वर्ड्स 4। आज आपण 5th टाइप बघणार आहोत, ओ फॅमिली वर्ड्स 5। ओके, आता हेच याच्या स्पेलिंग कशाने एंड होतात बघा, ओ डब्ल्यू, ओ नंतर काय आलाय डब्ल्यू, मागच्या स्पेलिंग कशाने एंड होत होत्या, टी।
OT, राईट. आता OW. आणि इथे मी 2 पार्ट केलेले आहेत. तर या दोन्ही पार्ट मध्ये पहिल्या 4 स्पेलिंगचं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे आणि शेवटच्या या ज्या 3 स्पेलिंग्स आहेत त्यांचं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. यश, रुंजी, रिद्धी आणि आदित्य, खूप व्यवस्थित लक्ष द्यायचंय आता मी जे बोलणार आहे त्याच्याकडे. ओके. पहिल्या 4 स्पेलिंग आपण वेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत आणि पुढच्या 3 स्पेलिंग वेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत. ठीक है. तो देखिए, पहला है आपका BOW. क्या है? बो. ऐसे बांधते हैं ना, बो. सेकेंड LOW, लो. लो मतलब कम, कमी. ओके. म्हणजे तुम्हाला मी फोनची बॅटरी दाखवली आहे बघा, कारण तुम्हाला मोबाईलची बॅटरी चांगली समजते कमी झाल्यावर, आहे ना. तुमच्या सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. मग बॅटरी लो म्हणतो की नाही, मम्मी पप्पा म्हणतात की नाही बॅटरी लो झाली, मग लो म्हणजे काय? कमी. म्हणून तिला खाली मी दाखवलंय बघा, कमी झाली. नेक्स्ट आहे ROW, रो. रो म्हणजे तो मुलगा काय करतोय बघा, छोटा मुलगा बोट चालवतोय की नाही, मग बोट चालवणे म्हणजे रो. ROW, रो. आणि इथे काय आहे बघा, SOW, सो. सो म्हणजे काय? तुम्हाला एक छोटी मुलगी दाखवली आणि ती काय करते, खाली जमिनीमध्ये एक छोटासा खड्डा केलेला आहे आणि त्याच्यात ती बी लावतीये. झाडाचं बी लावतो की नाही आपण, तुम्ही बघत असाल की आपण मातीत जर बी लावलं तर त्याचं झाड बनतं पाणी वगैरे दिल्यानंतर व्यवस्थितपणे. तर ते जे बी लावणे आहे त्याला काय म्हणतात? सो. लक्षात ठेवायचंय. BOW, बो. LOW, लो. ROW, रो. SOW, सो. हे पहिले 4 वर्ड्स मला वाचून दाखवायचे आहेत तुम्ही. चला यश, माईक चालू कर. VOW, लो. हा SOW, लो. हा ROW, रो. रो. हा SOW, सो. सो. व्हेरी गुड. माईक बंद कर बाळा. आदित्य, माईक चालू कर. वाच बाळा. BOW, बो. हा LOW, W, L, लो. लो. हा ROW, रो. रो. हा XOW, सो. सो. शाबाश. माईक बंद करा. रुंजी, वाच. BOW, बो. हा L, L. LOW, लो. हा R, ओ. हम्म S. हा SOW, सो. सो. ओके. सो बाळा. ओके, माईक बंद करा. रिद्धी, माईक चालू कर बाळा. वाच. हा BOW, बो. बो. हा LOW, लो. लो. हा ROW, लो. हा SOW, सो. व्हेरी गुड. बघा, माईक बंद करा बाळा. बघा आता सगळ्यांनी, चौघांनी पण बघा. BOW, बो. बो म्हणजे मुली डोक्याला बांधतात कधी कधी. मुलं बघा शर्टला असं टायच्या ठिकाणी बो बांधतात, बघितलं असेल. किंवा आपला काही गिफ्ट वगैरे आलं आपल्याकडे तर गिफ्ट रॅप वर पण असा बो लावलेला असतो, माहित असेल तुम्हाला, बरोबर आहे. नंतर LOW, लो. लो म्हणजे कमी. ROW, रो. रो म्हणजे बोट चालवणे.
SOW सो म्हणजे बी लावणे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. आता मी हे कसं वाचलं आपण? बो लो रो सो. आता या बाजूच्या 3 स्पेलिंग बघा, स्पेलिंग सेमच दिसतात की नाही? इकडे BOW लिहिलंय आणि इकडे COW लिहिलंय. LOW HOW ROW NOW स्पेलिंग तर सेम आहेत, पण आता यांचा उच्चार बदलणार आहे, प्रोनाउन्सिएशन बदलणार आहे, आणि म्हणून आपण स्पेलिंग पाठ करायचे असतात. ओके, म्हणून मी तुमचं रीडिंग पण करून घेते आणि स्पेलिंग पण पाठ करून घेते. बघा कसं बदलणार आहे. COW को बोलतो का आपण? नाही, COW काऊ बोलतो, आहे की नाही? गाय आहे बघा, इथे दाखवले पिक्चर मध्ये. COW काऊ. नंतर आहे HOW हाऊ. हाऊ म्हणजे काय? मी काय लिहिले ते क्वेश्चन दाखवलंय बघा, क्वेश्चन मार्क. हाऊ म्हणजे कसा. आपण बोलतो की नाही हाऊ आर यू, माहितीये तुम्हाला? असं विचारतात, हाऊ आर यू, तू कसा आहेस? त्यातला हा हाऊ आहे. आणि हा काय आहे? NOW नाव. नाव म्हणजे काय दाखवलंय मी? घड्याळ दाखवलंय. मग नाव म्हणजे घड्याळ नाही, नाव म्हणजे वेळ, आत्ताची वेळ, आत्ता. आता मी काय करते तुम्हाला शिकवते, बरोबर आहे? आपण आता हे स्पेलिंग्स बघतोय. मग आत्ता जो शब्द आहे त्याला काय म्हणतो? नाव. हिंदी में हम बोलते अब हम क्या सीख रहे हैं? तो उसमें जो अब, टाइम के लिए अब यूज किया है वो है नाव. NOW नाव. मग आता यांचा उच्चार कसा झालाय? COW काऊ, HOW हाऊ, NOW नाव. याला को हो आणि नो म्हणायचं नाही, याला काऊ हाऊ आणि नाव म्हणायचं. ओके, मग आता चला मग सारखीच सिक्वेन्स ठेवूया. यश, वाच पहिल्यांदा तू. COW cow. हा, HOW house. NOW now. नाव. व्हेरी गुड, शाबाश. आता आदित्य, माईक चालू कर बाळा. आदित्य आहे का? क्लास मधून बाहेर पडलाय? आहे. वाचा. COW cow. हा, खाली. HOW how. हा, NOW now. शाबाश, व्हेरी गुड. माईक बंद कर बाळा. रुंजी, वाचा. Cow. पहिलं स्पेलिंग बोलायचं बाळा. OW हा cow. हा हा HOW हा हाऊ. हा, खालचं. O ओके, व्हेरी गुड. माईक बंद करा. रिद्धीचा माईक चालू करा. वाच बाळा. COW cow. हा, HOW cow. NOW now. व्हेरी गुड. माईक बंद करा. आता सिनियर KG वाल्यांनी लक्षात ठेवायचंय, जेव्हा तुम्ही नोटबुक मध्ये पण लिहिणार आहात तेव्हा या पहिल्या 4 स्पेलिंग वेगळ्या पेजवर लिहायच्या आणि ह्या 3 स्पेलिंग ज्या आहेत काऊ, हाऊ आणि नाऊ त्या वेगळ्या पेजवर लिहायच्या, सेकंड पेजवर. ओके, आणि बोलून बोलून लिहायचं स्पेलिंग. BOW बो, LOW लो, ROW रो, SOW सो, COW काऊ, HOW हाऊ, NOW नाव. ओके, तुम्ही कसं नोटबुक मध्ये लिहिणार आहात बघा. पहिला स्पेलिंग काय आपला? बी. मग बी कसा काढणार? वर 3 लाईन्स मध्ये, आणि बी चा सर्कल जो आहे तो 2 ब्ल्यू मध्ये. मग ओ पण 2 ब्ल्यू मध्ये आणि W पण 2 ब्ल्यू मध्ये. ओके, BOW बो.
नंतर काय होतं? लो. LOW लो. नंतर ROW रो. SOW सो. असं OWSR हे जे लेटर्स आहेत ते मी कसे लिहिलेत बघा, 2 लाईन मध्ये. आणि ज्यांना एक लांब दांडी लिहितो आपण, जसं बी ला आहे, एल ला आहे, मग त्यांना 3 लाईन मध्ये. लाईनच्या बाहेर घालवायचं नाही. अशा त्याच्या मी लॉंग लाईन्स मारलेल्या आहेत, तशा लाईन ड्रॉ करून तुमचे स्पेलिंग लिहायचे आहेत. ओके. आणि पुढचे काय आहे, हे झाले पहिले 4 स्पेलिंग. नंतर काय लिहिलंय आपण? COW काऊ. नंतर NOW नाव. आणि HOW हाऊ. अशा ह्या स्पेलिंग्स लिहायच्या आहेत. तर तुम्हाला हे कळलंय का? हा तुमचा होमवर्क असणार आहे. ओके. या ज्या स्पेलिंग्स आहेत आपल्या आज आपण बघितलेल्या ओ फॅमिली वर्ड्स 5, हे तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. कशा पद्धतीने लिहायचं कळलंय का? सिनियर KG जरा लिहा चॅटबॉक्स मध्ये. तुम्हाला हे समजलंय का कसं लिहायचंय ते? स्पेलिंग कशा लिहायच्या त्या कळल्यात का? येस. ओके, गुड. मग आता काय करणार आहोत आपण? तुम्हाला मी होमवर्क सांगते पहिल्यांदा. सिनियर KG वाले काय करणार आहेत? तुमच्या या स्पेलिंग्स लिहिणार आहात पूर्ण पेज भरून. पहिल्या 4 स्पेलिंग 1 पेज भरून, दुसऱ्या 4 स्पेलिंग 1 पेज भरून. त्याच्यानंतर ज्युनियर KG काय करणार आहेत? ज्युनियर KG करणार स्मॉल एन ची प्रॅक्टिस. ओके. आणि त्याच्या सोबतच मी तुम्हाला सर्कल वगैरह करायला लेटर देन. ठीक है, मैं आपको सर्कलिंग का भी जो लेटर सर्कल करना होता है वो भी होमवर्क दे दूंगी. आपको ऐसे भी लिखना पड़ेगा. फिर नर्सरीच्या मुलांनी काय करायचंय? आज M काढायची प्रॅक्टिस करायची आहे, कॅपिटल M. ओके. पूर्ण पेज भरून. तुमचा होमवर्क मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण पाठवेन आणि तुमच्या गुगल क्लासरूमला पण पाठवणार आहे. पण तिथे सगळ्यांनी तो अपलोड करायचा आहे. तुम्ही अजूनही अपलोड करत नाही आहात. आणि सगळ्यांसाठी नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG सगळ्यांनी A to Z पाठ करायचे आहेत. A फॉर ऍपल, B फॉर बॉल. तुम्ही दुसऱ्या स्पेलिंग बोलला तरीही चालणार आहेत. ओके. पण कंपल्सरी पाठ करायचं आहे. बरेच जण विसरलेत, तर असं विसरून नाही चालणार आपल्याला. ABCD आपल्याला पुढे शिकायचं तर ABCD यायलाच पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी कंपल्सरीली ही ABCD पाठ करायची. ओके. आणि दिलेला होमवर्क मला गुगल क्लासरूमला पाठवून द्यायचा आहे, तरच मी चेक करणार. मागचा होमवर्क पण फक्त रिद्धीने दिला होता, तर रिद्धीचा होमवर्क मी चेक करून पाठवलेला आहे. ओके. तर आता आपला क्लास इथे संपलेला आहे. आज की क्लास यहाँ पे खत्म हो गई है हमारी. तो अभी हम लोग वी कैन लीव द क्लास. आपको होमवर्क कंप्लीट करके मुझे भेजना है. ओके. तो चलिए, यू कैन लीव द क्लास नाउ. थैंक यू सो मच. टेक केयर. Bye bye teacher. बाय बाय. बाय एवरीवन. बाय बाय. Have a nice day. बाय बाय बेटा. हैव अ नाइस डे. बाय बाय. टेक केयर. Bye teacher. बाय बाय. बाय बोल बाय बाय. बाय बाय. बाय. बोलो.